तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासाविषयी न शिकता एक छोटीशी गोष्ट आहे जिच्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर ती आहे की इंग्रजी वाचताना तुमचं मूल किंवा तुम्ही स्वतः अडखळता का? आणि याचं उत्तर जर हो असेल तर ते का होते आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला बदलायच्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. पहिला मुद्दा म्हणजे इंग्रजी ह्या विषयाबद्दल असणारी नावड किंवा अनास्था. त्या विषयाला पाहिजे तेवढंसं महत्त्व शाळेमध्ये, घरी आणि समाजामध्ये दिल्या जात नाही. हे का होते? तर त्याच्यामागे मग वेगवेगळे कारणं असतील. शाळेमध्ये मराठी आणि गणित अशा विषयांवर जास्त जोर दिला जातो, कारण ते महत्त्वाचं वाटते. पालकांना काही जणांना येत नसेल, काही पालकांना वाचता येत नाही स्वतः म्हणून ते शिकवू शकत नाहीत आणि मुलांना घरी तशा पद्धतीचं वातावरण भेटत नाही. ही एक पद्धत. म्हणजे ही एक अडचण. दुसरी अडचण आहे, की काय होते नेमकं, आपण ए-बी-सी-डी ह्या पारंपरिक पद्धतीने मुलांना इंग्रजी शिकवायलो. पण अडचण कुठे येते? तर या पद्धतीपेक्षा आधुनिक पद्धती ह्या थोड्याशा वेगळ्या आहेत. कशा? तर सर्वात अगोदर आपण मुलांना मुळाक्षरांचे, इंग्रजी मुळाक्षरांचे आवाज शिकवले पाहिजे. ज्याला इंग्रजी भाषेमध्ये फोनिक्स असं म्हणतात. म्हणजे ते एक भाषाशास्त्र आहे. त्यामध्ये वाचताना आपल्याला ते मुळाक्षर नाही वाचायचं, तर त्याचा आवाज कामी पडतो. जसं त्याचं एक उदाहरण देतो सोपं. बी-ए-टी, तर आपण वाचताना बी-ए-टी नाही वाचत. आपण बीचा आवाज ब घेतो, एचा आवाज ॲ घेतो आणि टीचा आवाज ट आणि आपण त्याला बॅट अशा पद्धतीने वाचतो. तर ही दुसरी समस्या आहे. मग हिच्यावर मुलांनी काम करणं गरजेचं आहे. आणि तिसरी आणि महत्त्वाची समस्या आहे, जरी ह्या दोन्ही गोष्टी असतील, म्हणजे आवडही तयार झाली आणि मुलांना शिकवलेही गेले, त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे सराव करणं. तर मुलं काय करतात मग थोडंसं सराव मुलांचा कमी पडतो. घरी, शाळेत जिथं होईल तिथं जास्तीत जास्त इंग्रजीचं वातावरण मुलांना देणं गरजेचं आहे. आणि ते वातावरण जर आपण देत राहिलो, तर मुलांच्या निश्चितच वाचनामध्ये आपल्याला फरक पडलेला दिसेल. तर ह्या आहेत समस्या. मग या समस्यांवर उपाय काय आहे? तर सोपे उपाय आहेत. थोडंसं आपण घरी YouTube हे एक चांगलं माध्यम आहे. ट्यूशन अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आणि शाळेमध्ये मुळाक्षरांचे आवाज, फोनिक्स ह्या गोष्टी जर व्यवस्थित मुलांना माहीत झाल्या, तर मुलं नक्कीच इंग्रजी या विषयाकडं आवडीनं पाहतील. त्यानंतर बोलण्याचा सराव करतील आणि वाचायला शिकतील. तर असे हे छोट्याशा गोष्टी जर आपण काही पाळल्या, तर नक्कीच आपल्याला इंग्रजी वाचनामध्ये मुलांच्या चांगल्या पद्धतीची प्रगती झालेली दिसेल. तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे. आवडल्यास नक्की लाईक करा. थँक यू.